स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. पहा, पण याआधी 9th and 10thमध्ये लाईफ प्रोसेस ज्या आहेत या मधल्या ज्या लाईफ प्रोसेस आहे या वेगवेगळ्या आपण बघितल्या, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे, रेस्पिरेशन आहे, सर्क्युलेशन आहे, एक्सक्रेशन, रिप्रोडक्शन. आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये अशी कोणती लाईफ प्रोसेस आहे, ज्याला आपण जीवन प्रक्रिया, की जी आपल्या प्रजातीचं सातत्य टिकवून ठेवण्याचं काम करते. मग आता याचं उत्तर काय असेल आपलं? रिप्रोडक्शन. की रिप्रोडक्शन विच हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसीज. बघा, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं व्हॉट इज रिप्रोडक्शन. की यामध्ये रिप्रोडक्शन म्हणजे काय? इट इज द बायोलॉजिकल प्रोसेस in which formation of new life from pre-existing similar life what is reproduction? Reproduction, that is the biological process in which formation of new life. की ज्या प्रोसेसमध्ये कशाचं फॉर्मेशन होतं? न्यू लाईफचं. पण कशापासून होतं? विच फॉर्म्स फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. म्हणजे प्री एक्झिस्टिंग जो सेल आहे या प्री एक्झिस्टिंग सेलपासून जेव्हा नवीन लाईफचं फॉर्मेशन होतं त्याला काय म्हणतात? रिप्रोडक्शन म्हणतात. मीन्स हिअर reproduction means it is the biological process in which the formation of the new life from the pre-existing similar life. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे की रिप्रोडक्शन इन विच द फॉर्मेशन ऑफ न्यू यंग वन्स ऑफ देअर ओन काइंड. की ज्या प्रोसेसमध्ये आपण स्वतः सारखेच जीव आपण निर्माण करतो त्याला काय म्हणतात? रिप्रोडक्शन म्हणतात. तर अशा प्रकारे रिप्रोडक्शन विच हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द लाईफ. की रिप्रोडक्शन जे आहे या रिप्रोडक्शनचा मेन जो रोल आहे की जो आपल्या प्रजातीचं सातत्य टिकवून ठेवतो आणि त्याच्यामुळे रिप्रोडक्शन ही कशी आहे? इसेन्शियल किंवा नेसेसरी अशी लाईफ प्रोसेस आहे. पाहता आपल्याला या चॅप्टरमध्ये या रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स, व्हेरियस मेथड्स ऑफ द रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स बघायचे आहेत की ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघायची ह्युमन बिंग्समधली. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बिंग्स, त्याच्यानंतर गमिटोजिनेसिस की ज्या प्रोसेसमध्ये गमिट्सचं फॉर्मेशन होतं. यानंतर फर्टिलायझेशन बघायचं आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस जी आपल्याला बघायची आहे ती आहे पार्च्युरेशन, जेस्टेशन आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. की इत्यादी हे सगळे टॉपिक जे आहेत हे आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचे आहे. आता यामध्ये रिप्रोडक्शनमध्ये देअर आर द टू मेन मेथड्स ऑफ द रिप्रोडक्शन. की रिप्रोडक्शनच्या महत्त्वाच्या दोन मेथड्स आहेत. सगळ्यात पहिली आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेकंड आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. एकूण दोन मेथड्स आहेत. फर्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेकंड आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. पाहता असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे हिअर द असेक्शुअल रिप्रोडक्शन दिस मेथड विच इज प्रेझेंट इन द लोअर ॲनिमल्स. यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन ही जी मेथड आहे ही कोणत्या ॲनिमल्समध्ये आढळून येते? लोअर ॲनिमल्समध्ये. तर या मेथडमध्ये इट डज नॉट इन्व्हॉल्व्स द मिओसिस. या प्रोसेसमध्ये मिओसिस होत नाही. नो द asexual reproduction which is present in the lower animals की lower animals मध्ये आढळून येते ही मेथड.
त्यानंतर या मेथडमध्ये इट डज नॉट इन्व्हॉल्व्स द मिओसिस, की ज्याच्यामध्ये मिओसिस होत नाही आणि त्याचबरोबर गमिटचं फॉर्मेशन आणि फ्युजन होत नाही. मग आता व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन, की असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, की ज्या प्रोसेसमध्ये हिअर द फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी, की याच्यामध्ये कशाचं फॉर्मेशन होतं, प्रोजेनीचं. फ्रॉम सिंगल पॅरेंट only. आता याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे की ज्याच्यामध्ये हिअर फॉर्मेशन ऑफ द प्रोजेनी फ्रॉम द सिंगल पॅरेंट ओनली, की याच्यामध्ये कशाचं फॉर्मेशन होतं, प्रोजेनीचं, ज्याला आपण ऑफस्प्रिंग पण म्हणू शकतो किंवा यंग वन्सचं म्हणू शकतो किंवा न्यू लाईफ फ्रॉम द सिंगल पॅरेंट. म्हणजे याच्यामध्ये किती पॅरेंट्स इन्व्हॉल्ड असतात, ओनली वन पॅरेंट, म्हणून आपण याला काय म्हणतो, युनिपॅरेंटल. कोणती प्रोसेस आहे ही, युनिपॅरेंटल. युनि म्हणजे काय, सिंगल, पॅरेंटल म्हणजे काय, पॅरेंट, म्हणजे सिंगल पॅरेंट सेल इज इन्व्हॉल्ड, की ज्याच्यामध्ये सिंगल पॅरेंट सेल का होतो, इन्व्हॉल्व होतो. अँड डज नॉट बोथ द सेक्स आर इन्व्हॉल्ड, की ज्याच्यामध्ये दोन्ही पण सेक्सेस इन्व्हॉल्ड होत नाही, याला म्हणतात असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स the formation of progeny from the single parent only and does not both the sexes are involved, की ज्या प्रोसेसमध्ये दोन्ही पण सेक्सेस इन्व्हॉल्व होत नाही अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन. पण आता या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जी प्रोजेनी या ठिकाणी प्रोड्यूस होते, यार दिस प्रोजेनी इज सिमिलर टू द पॅरेंट, की यामध्ये जी काही प्रोजेनी या ठिकाणी प्रोड्यूस झालेली आहे, हिअर दिस प्रोजेनी इज सिमिलर टू द पॅरेंट, की त्या पॅरेंट सेल सारखीच प्रोजेनी किंवा डॉटर सेल, म्हणजे हिअर द प्रोजेनी ऑफ द डॉटर सेल इज सिमिलर ऑर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट, की जिनेटिकली आयडेंटिकल असतो कोणासारखा, त्याच्या पॅरेंटसारखा. म्हणजे हिअर दिस प्रोजेनी ऑफ द डॉटर सेल्स इज जिनेटिकली सिमिलर. Genetically similar or identical to their parent, so it is also referred to as a clones. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, क्लोन्स म्हणतो. लक्षात, की क्लोन्स मीन्स हिअर द प्रोजेनी or the daughter cell is genetically identical or similar to their single parent, so it is also referred to as a clones. Means here in the lower animals, की lower animal जे आहे, these lower animals reproduces asexually, की asexually reproduces होतात. मीन्स हिअर द लोअर ॲनिमल्स विच रिप्रोड्युसेस asexually बाय टू मेथड्स, की दोन मेथड्सच्या द्वारे त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. एक आहे जेमुल फॉर्मेशन आणि सेकंड आहे बडी. म्हणजे हिअर these lower animals which reproduces asexually by means of gemule formation and the body. First we will see the gemule formation. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणती मेथड बघायची आहे, जेमुल फॉर्मेशन. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, व्हॉट इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मीन्स दॅट इज द बायोलॉजिकल प्रोसेस इन विच द फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. त्यानंतर देर आर द टू मेन मेथड्स ऑफ द रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द सेक्शुअल रिप्रोडक्शन, की ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली कोणती मेथड बघून राहिलो, असेक्शुअल रिप्रोडक्शन, की जी लोअर ॲनिमल्समध्ये आढळून येते, की ज्याच्यामध्ये मिओसिस होत नाही. मग याच्यामध्ये काय होत असेल तर मायटॉसिस होतं. म्हणजे याच्यामध्ये मिओसिस होत नाही, नॉर द गमिट फॉर्मेशन अँड द फ्युजन, की ज्यामध्ये गमिटचं फॉर्मेशन होत नाही आणि फ्युजन पण होत नाही. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, की ज्या प्रोसेसमध्ये प्रोजेनी किंवा डॉटर सेल्स हे सिंगल पॅरेंटपासून त्या ठिकाणी प्रोड्यूस्ड होतात आणि ज्यामध्ये दोन्ही पण सेक्सचा समावेश होत नाही
अशा प्रोसेसला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. त्यानंतर या रिप्रोडक्शनमध्ये जे काही डॉटर सेल किंवा प्रोजेनी ज्या प्रोड्यूस होतात विच आर जिनॅटिकली आयडेंटिकल ऑर सिमिलर टू देअर पॅरेंट्स, हेन्स इट इज रेफर्ड टू ॲज अ क्लोन्स, म्हणून त्याला क्लोन्स म्हणतात. आणि त्याचबरोबर यामध्ये ज्या लोअर ॲनिमलचे आहेत, हिअर दीज लोअर ॲनिमल्स रिप्रोड्युसेस असेक्शुअली बाय मीन्स ऑफ जेमूल फॉर्मेशन अँड द बडिंग. फर्स्ट वी विल सी द जेमूल फॉर्मेशन. बघा आता यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनमधील सगळ्यात पहिली प्रोसेस आहे जेमूल फॉर्मेशन. आता जेमूल फॉर्मेशनमध्ये जेमूल काय, जेमूल इज अन इंटरनल बड आहे विच इज फॉर्म्ड इन द स्पॉन्जेस, की जे कुठे फॉर्म होतात, स्पॉन्जेसमध्ये. आता स्पॉन्जेस म्हणजे काय, आपण 11th मध्ये किंगडम ॲनिमलिया बघितलं, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फायलमचा अभ्यास केला. तर याच्यामध्ये स्पॉन्जेस जे विच बिलॉंग्स टू द फायलम पोरिफेरा, की जे कशामध्ये येतात, फायलम पोरिफेरामध्ये येतात. तर हिअर जेमूल इज अन इंटरनल बर्ड विच इज फॉर्म इन द स्पॉन्जेस. पण आता यामध्ये हिअर इट हॅज द asexually produce a mass or the aggregation of the dormant cells. तर यामध्ये जेमोल्समध्ये here the gemmules which has asexually produce a mass of the mass or the aggregation, की ज्यामध्ये काय होतात की अनेक डॉर्मंट सेल्स जे आहेत ते ॲग्रिगेट होतात. दीज डॉर्मंट सेल्स विच इज कॉल्ड एज द आर्चिओसाइट्स, की जे आपण रेड कलरचे जे काढलेले आहेत हे काय आहेत, आर्चिओसाइट सेल्स आहेत. की दीज आर्चिओसाइट्स विच आर कॅपेबल टू डेव्हलप इन टू द न्यू ऑर्गॅनिझम्स, की ज्याच्यामध्ये हे आर्चिओसाइट्स कशासाठी कॅपेबल असतात, विच आर ॲबल टू डेव्हलप इन टू द न्यू ऑर्गॅनिझम्स, की नवीन ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस करण्यासाठी ॲबल असतात. पाहता यामध्ये ऑन इन अनफेवरेबल कंडिशन, की अनफेवरेबल कंडिशनमध्ये हिअर द जेमूल्स आर फॉर्म्ड, की अनफेवरेबल कंडिशनमध्ये जेमूल्स फॉर्म होतात. ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन, की फेवरेबल कंडिशनमध्ये, आता फेवरेबल कंडिशन म्हणजे काय, की हे जेमूल्स हॅच होण्याकरता त्याला ऑप्टिमम वॉटर आणि टेम्परेचरची गरज असते. मग अशी जेव्हा कंडिशन त्या ठिकाणी अवेलेबल असेल, ऑप्टिमम याच्यामध्ये पाणी असेल, त्या ठिकाणी टेम्परेचर असेल, अशा कंडिशनमध्ये हिअर द जेमूल्स हॅच अँड डेव्हलप इन टू अ न्यू ऑर्गॅनिझम्स, की ज्यामध्ये जेमूल्स काय होतात, मग हॅच होतात, ब्रस्ट होतात आणि त्यामधनं नवीन ऑर्गॅनिझम्स काय होतात, डेव्हलप्ड होतात. मीन्स हिअर इट डेव्हलप्स इन टू अ न्यू ऑर्गॅनिझम्स. तर ही झाली सगळ्यात पहिली मेथड जेमूल फॉर्मेशन, की जी कोणामध्ये आढळत आहे, स्पॉन्जेसमध्ये. आता याच्यानंतरची सेकंड मेथड आहे बडिंग मेथड. बघा आता यामध्ये बडिंग मेथड जे आहे इट इज अ सिम्पल मेथड ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज फाउंड इन द लोअर ऑर्गॅनिझम्स, की याच्यामध्ये बडिंग जी आहे ही सिम्पल मेथड आहे, म्हणजे इट इज अ सिम्पल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. की असेक्शुअल रिप्रोडक्शनची कशी मेथड आहे, ही सिम्पल मेथड आहे. की हिअर this method which is found in the lower organisms like Coelenterata, की फायलम सिलेंट्रेटा किंवा ज्याला आपण निडारिया म्हणतो, की या फायलममधले जे ॲनिमल्स आहे लाईक हायड्रा, त्यानंतर अनादर एक्झाम्पल इज द कोरल्स, की यामध्ये हायड्रा, कोरल्समध्ये आणि जे कॉलोनियल्समध्ये जे काही ॲस्केडियन जे आढळतात यांच्यामध्ये आपल्याला कोणत्या टाईपचं रिप्रोडक्शन आढळून येतं, बडिंग टाईपचं. मीन्स हिअर इट इज अ सिम्पल मेथड ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर इट इज फाउंड इन द फायलम सिलेंट्रेटा लाईक हायड्रा अँड द कोरल्स अँड द ॲस्केडियन्स. पाहता याच्यामध्ये हिअर इन द बडिंग, आता व्हॉट इज बडिंग, बडिंग म्हणजे काय, की यामध्ये हिअर देर इज अ फॉर्मेशन ऑफ द स्मॉल आउटग्रोथ ॲट द बेझल एंड ऑफ द बॉडी, की या बॉडीच्या बेझल एंडला एक स्मॉल आउटग्रोथ त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. हिअर इट डेव्हलप्स इन टू अ बर्ड्स, की जो कशामध्ये डेव्हलप होतो, बर्ड्समध्ये. त्यानंतर हा जो बर्ड्स आहे या बर्ड्सची काय होते, ग्रोथ होते. मीन्स हिअर इट डेव्हलप्स ॲज अ बर्ड्स विच ग्रोज अँड प्रोड्यूस अ टेंटॅकल्स, की काय प्रोड्यूस करतात, टेंटॅकल्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात. मीन्स हिअर दीज स्मॉल आउटग्रोथ which is developed as a birds, then these birds which grows and produce a tentacles, की कशाचं फॉर्मेशन झालं या हायड्रामध्ये, हिअर दे प्रोड्यूस अ टेंटॅकल्स, की टेंटॅकल्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात अँड देन डेव्हलप्ड इन टू अ न्यू यंग वन्स, की नवीन यंग वन्समध्ये काय झालं, त्याचं फॉर्मेशन झालं. बघा आता हिअर इन फेवरेबल, म्हणजे ही जी प्रोसेस आहे सगळी कशामध्ये होते, फेवरेबल कंडिशनमध्ये. तर या कंडिशनमध्ये हा जो
यंग हायड्रा जो आहे, हिअर दिस फुल्ली मॅच्युअर्ड यंग हायड्रा विच इज सेपरेट और डिटॅच फ्रॉम द पॅरेंट बॉडी, की या पॅरेंट बॉडीपासून हा जो यंग हायड्रा जो आहे तो काय झाला, सेपरेट झाला अँड दे ग्रोज ॲज अन इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल, की इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल म्हणून काय होते, त्याची ग्रोथ होते. तर हे झालं बडिंग. म्हणजे या संपूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणू, मग बडिंग म्हणू, की ज्याच्यामध्ये हायड्रामध्ये हिअर देर इज अ फॉर्मेशन ऑफ द स्मॉल आउटग्रोथ ॲट द बेसल एंड ऑफ द बॉडी, की बॉडीच्या बेसल एंडला स्मॉल आउटग्रोथचं फॉर्मेशन होतं. ज्या स्मॉल आउटग्रोथला आपण बड म्हणतो. हा जो बड आहे, हा बड त्या ठिकाणी ग्रोथ होतो, त्याची ग्रोथ होते आणि ग्रोथ झाल्यानंतर त्या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन होतं, टेंटॅकलचं फॉर्मेशन होतं आणि टेंटॅकलचं फॉर्मेशन झाल्यानंतर दे प्रोड्यूस इनटू द न्यू इंडिव्हिज्युअल, की नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये काय होतो, तो प्रोड्यूस होतो. नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर हा जो न्यू इंडिव्हिज्युअल आहे तो त्या पॅरेंट बॉडीपासून काय झाला, सेपरेट झाला आणि सेपरेट झाल्यानंतर ते ग्रोज ॲज अन इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल. तर अशा प्रकारे या झाल्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमधल्या दोन मेथड्स, ज्यामध्ये एक आहे जेमोल फॉर्मेशन आणि दुसरी आहे बडिंग. आता याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. आता आपल्याला बघायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. आधी आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं ॲनिमल्समधलं, आता बघायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. आता व्हॉट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन? की सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग, की यामध्ये या प्रोसेसमध्ये सुद्धा ऑफस्प्रिंगचं फॉर्मेशन होतं, पण कसं प्रोड्यूस होतं, बाय द फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमिट्स, की याच्यामध्ये गमिट्सचं फॉर्मेशन होतं आणि फ्युजन होतं आणि त्याच्यानंतर ऑफस्प्रिंग जो आहे तो ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड होतो. त्या प्रोसेसला म्हणतात सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्या अपोजिट आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं होतं, की ज्याच्यामध्ये गमिट्सचं फॉर्मेशन आणि फ्युजन होत नाही, त्याचबरोबर मिओसिस होत नाही. बघा आता, here the sexual reproduction is the process which involves the production of offspring by the formation and fusion of the gametes called as the sexual reproduction. आता या सेक्शुअल रिप्रोडक्शनला पुन्हा आपण ॲम्फिमिक्सिस सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲम्फिमिक्सिस. ॲम्फी म्हणजे काय, बोथ. ॲम्फीचा अर्थ काय होतो, बोथ, आणि मिक्सिस म्हणजे काय, मिक्सिंग. म्हणजे याच्यामध्ये अर्थ काय होईल, मिक्सिंग ऑफ बोथ द गमिट्स, की दोन्ही पण गमिट्स करतात या ठिकाणी मिक्स होतात आणि त्याच्यापासून कशाचं फॉर्मेशन होतं, ऑफस्प्रिंगचं. त्यालाच आपण काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा ॲम्फिमिक्सिस. पण आता याच्यामध्ये हिअर इन द ॲनिमल्स गमिट फॉर्मेशन इन्व्हॉल्व्स द मिओसिस, म्हणजे ज्या ॲनिमल्समध्ये गमिट्सचं फॉर्मेशन होतं, हे गमिट्सचं फॉर्मेशन होत असताना त्यामध्ये कोणते प्रोसेसचा समावेश होतो, मिओसिस. म्हणजे मिओटिकली त्या ठिकाणी गमिट्स होतात, फॉर्म होतात. पण आता सेक्शुअल रिप्रोड्युसिंग जे ॲनिमल्स आहे, या सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ॲनिमल्समध्ये महत्त्वाच्या दोन त्यांनी आपल्याला फेजेस दिलेले आहेत. एक म्हणजे ज्युवेनाईल फेज आणि दुसरी आहे रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. आता याच्यामध्ये ज्युवेनाईल फेज जी आहे, हिअर इज ज्युवेनाईल फेज विच रिप्रेझेंट द फिजिकल ग्रोथ फेज स्टार्टिंग फ्रॉम द बर्थ. म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर जी काही त्याची शारीरिक वाढ होते आणि ज्या फेजमध्ये होते त्या फेजला आपण काय म्हणतो, ज्युवेनाईल फेज, की ज्या ज्युवेनाईल फेजमध्ये ॲनिमल्स कॅन नॉट रिप्रोड्युसेस सेक्शुअली, की त्या फेजमध्ये ॲनिमल्स हे सेक्शुअली रिप्रोड्यूस होत नाही. ही आहे ज्युवेनाईल फेज. ज्युवेनाईल फेज म्हणजे कोणती फेज आहे, की विच रिप्रेझेंट द फिजिकल ग्रोथ फेज स्टार्टिंग फ्रॉम द बर्थ. म्हणजे बर्थपासनं जी काही त्या ठिकाणी त्या बाळाची जी काही शारीरिक वाढ होत असेल ती फेज म्हणजे कोणती, ज्युवेनाईल फेज, की ज्या फेजमध्ये ॲनिमल्स कॅन नॉट रिप्रोड्युसेस सेक्शुअली. सेकंड फेज दिलेली आपल्याला रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. आता रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज जी आहे, हिअर दिस फेज विच अटेंड आफ्टर द फिजिकल ग्रोथ, म्हणजे शारीरिक वाढ झाल्यानंतर जी फेज आहे ती कोणती आहे, रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज, की ज्या फेजमध्ये जे काही सेक्स ऑर्गन्स आहेत, हे सेक्स ऑर्गन्स त्या ठिकाणी या सेक्स ऑर्गनची ग्रोथ होते अँड देन इट बिकम्स अ ॲक्टिव्ह. आणि कसे म्हणतात ते, ॲक्टिव्ह म्हणतात. आणि या फेजमध्ये ॲनिमल जे आहेत, हिअर दीज ॲनिमल्स विच कॅन रिप्रोड्युसेस सेक्शुअली, की ॲनिमल जे आहेत हे सेक्शुअली काय होतात, रिप्रोड्यूस होतात. कोणत्या फेजमध्ये, रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी
मॅच्युरिटी फेज. आणि कोणत्या फेजमध्ये सेक्शुअली रिप्रोड्यूस होत नाही, तर ज्युवेनाईल फेज. आले लक्षात? म्हणजे अशा प्रकारे सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्समध्ये 2 फेजेस आहेत, ज्युवेनाईल फेज आणि रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. ज्युवेनाईल फेज काय रिप्रेझेंट करते? फिजिकल ग्रोथ फेज स्टार्टिंग फ्रॉम द बर्थ, की ज्या फेजमध्ये ॲनिमल्स हे सेक्शुअली रिप्रोड्यूस होत नाही. सेकंड फेज आहे रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज, की ही जी फेज आहे विच अटेंड आफ्टर द फिजिकल ग्रोथ, की ज्या फेजमध्ये जे सेक्स ऑर्गन्स आहेत हे याची ग्रोथ होते आणि त्याचबरोबर ॲक्टिव्ह बनतात. त्यानंतर या फेजमध्ये जे ॲनिमल्स आहेत हे सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात. पण आता आफ्टर अटेनिंग द सेक्शुअल मॅच्युरिटी, की सेक्शुअल मॅच्युरिटी अटेंड केल्यानंतर यामध्ये ॲनिमल्स विच एक्झिबिट द व्हेरियस इव्हेंट्स, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स त्या ठिकाणी आढळून येतात. सगळ्यात पहिला इव्हेंट्स म्हणजे कोणता आहे? प्री फर्टिलायझेशन. आता प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय? फर्टिलायझेशन होण्यापूर्वीचं. आता फर्टिलायझेशन होण्यापूर्वी कोणता इव्हेंट्स त्या ठिकाणी घडून येतो या सेक्शुअल मॅच्युरिटीमध्ये? की सगळ्यात पहिलं म्हणजे गमिटोजिनेसिस, की सगळ्यात पहिल्यांदा काय फॉर्म होईल? गमिटोजिनेसिस. गमिटोजिनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ द गमिट्स, की ज्याच्यामध्ये कशाचं फॉर्मेशन होईल? गमिट्सचं, मेल गमिट आणि फिमेल गमिट्सचं. त्यानंतर गमिट ट्रान्सफर, गमिट काय होतील? ट्रान्सफर होतील. सेकंड इव्हेंट आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गमिट अँड द हॅप्लॉइड फिमेल गमिट, हे झालं फर्टिलायझेशन, सेकंड इव्हेंट. यानंतरचा तिसरा इव्हेंट आहे पोस्ट फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन होईल? फॉर्मेशन ऑफ झायगोट. कारण की दोन्ही पण गमिट फ्यूज झालं तर त्यापासून जो काही आपल्याला प्रोडक्ट मिळतो तो असतो झायगोट. म्हणजे हिअर द फॉर्मेशन ऑफ द झायगोट अँड द एम्ब्रिओजिनेसिस. म्हणजे हे सगळे इव्हेंट कशामध्ये येतील? पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये. म्हणजेच आफ्टर अटेनिंग द सेक्शुअल मॅच्युरिटी ॲनिमल्स विच एक्झिबिट द व्हेरियस इव्हेंट्स, की अनेक इव्हेंट्स त्या ठिकाणी आढळून येतात. सगळ्यात पहिला इव्हेंट आहे प्री फर्टिलायझेशन, की प्री फर्टिलायझेशनमध्ये गमिटोजिनेसिस आणि गमिट ट्रान्सफर होतात, की ज्याच्यामध्ये गमिट्सचं फॉर्मेशन होतं आणि हे गमिट्स काय होतात? ट्रान्सफर होतं. दुसरा इव्हेंट दिला फर्टिलायझेशन, की ज्याच्यामध्ये जे मेल गमिट आणि फिमेल गमिट आहेत हे फ्यूज होतात. आणि तिसरा इव्हेंट आहे पोस्ट फर्टिलायझेशन, की ज्याच्यामध्ये झायगोटचं फॉर्मेशन होतं आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस कोणती आहे? एम्ब्रिओजेनेसिस, की ज्याच्यामध्ये फायनली कशाचं फॉर्मेशन होतं? एम्ब्रिओचं. पण आता याच्यामध्ये पुन्हा काही असे ॲनिमल्स आहेत की काही ॲनिमल जे आहेत की याच्यामध्ये ब्रीडिंग जे आहेत हे कंटिन्युअस होतं काही ॲनिमल्समध्ये, आणि काही ॲनिमल्समध्ये ब्रीडिंग जे आहे हे त्या ठिकाणी सीझनल होतं, म्हणजे सीझननुसार. जसं आता गोट आहे, शीप आहे आणि डॉंकी आहे, की दीज आर द सीझनल ब्रीडर ॲनिमल्स. कोणते ॲनिमल्स आहे? सीझनल ब्रीडर ॲनिमल्स, म्हणजे वर्षाच्यामध्ये सीझननुसार त्या ठिकाणी ब्रीडिंग होतं. आणि ह्युमन्स आणि ॲप्स जे आहेत दीज आर द कंटिन्युअस ब्रीडर. आता कंटिन्युअस ब्रीडर म्हणजे काय? की या ॲनिमल्समध्ये ब्रीडिंग जे आहे हिअर द ब्रीडिंग विच ऑकर्स थ्रू आउट द इयर, की संपूर्ण इयरमध्ये वर्षामध्ये त्या ठिकाणी काय होतं? ब्रीडिंग होतं, म्हणून त्याला कंटिन्युअस ब्रीडर म्हणतात. म्हणजे कंटिन्युअस ब्रीडरमध्ये कोण येतात? ह्युमन्स आणि ॲप्स येतात. आणि सीझनल ब्रीडरमध्ये कोणते आहेत? गोट, शीप आणि डॉंकी. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आपल्याला ह्युमन रिप्रोडक्शन. बघा आता यामध्ये आता आपल्याला बघायचं ह्युमन रिप्रोडक्शन. पण आता याच्यामध्ये ह्युमन बिंग्स जे आहे हिअर दीज ह्युमन्स आर द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स, की सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स आहे की ज्यामध्ये या रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये विच इन्व्हॉल्व्स व्हेरियस स्टेप्स, की महत्त्वाच्या काही स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे त्याच्यामध्ये पहिली स्टेप जी येते ती गमिटोजिनेसिस, की ज्यामध्ये गमिट्सचं फॉर्मेशन होतं. यानंतरची नेक्स्ट आहे इन्सेमिनेशन देन नेक्स्ट आहे इंटरनल फर्टिलायझेशन, म्हणजे ह्युमन बिंग्समध्ये जे फर्टिलायझेशनचा जो टाईप आहे तो कोणता आहे? इंटरनल टाईप आहे. म्हणजे फर्टिलायझेशन हे इंटरनली होतं, इंटरनल फर्टिलायझेशन. त्यानंतर एम्ब्रिओजिनेसिस, देन जेस्टेशन पिरियड किंवा त्यालाच आपण प्रेग्नन्सी पिरियड म्हणतो. त्यानंतरचं नेक्स्ट आहे पार्च्युरेशन, मीन्स हिअर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन विच इन्व्हॉल्व्स द गमिटोजिनेसिस, insemination, internal fertilization, embryogenesis, gestation and the parturition. पाहता याच्यामध्ये here in the human beings, that is the gametes, male gamete and the female gametes, की ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गमिट जे आहेत दीज आर प्रोड्यूस्ड बाय द प्रायमरी सेक्स ऑर्गन्स, की प्रायमरी सेक्स ऑर्गन्स हे गमिट्स प्रोड्यूस करण्याचं काम करतो. आता मेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन जो आहे तो आहे टेस्टिस. कोणता आहे? टेस्टिस.
की मेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन हा टेस्टिस आहे, की जो टेस्टिस काय प्रोड्यूस करतो, मेल गमीट, दॅट इज द स्पर्म्स. वाईल इन द फिमेल the primary sex organ which is called as the ovary, and these ovary which produce the female gamete called as the eggs or the ova, की ज्याच्यामध्ये ओव्हरीमध्ये कशाचं फॉर्मेशन होतं, एग्स किंवा ओव्हाचं फॉर्मेशन होतं. आता बघा याच्यामध्ये अदर दॅन द टेस्टिस अँड द ओव्हरी, की ओव्हरी आणि टेस्टिसच्या व्यतिरिक्त जे काही ऑर्गन्स यामध्ये मेल आणि फिमेलमध्ये जे प्रेझेंट असतात त्या ऑर्गन्सला म्हणतात सेकंडरी सेक्स ऑर्गन, विच इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी सेक्स ऑर्गन. म्हणजे सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय, अदर दॅन द टेस्टिस, द ऑर्गन्स अदर दॅन टेस्टिस अँड द ओव्हरी आर कॉल्ड ॲज द सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. हिअर इन द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर विच हेल्प्स टू डिफरन्शिएट द मेल अँड द फिमेल. आता मेल आणि फिमेल जर आपल्याला डिफरन्शिएट जर करायचं असेल तर हे आपण कशाच्या मदतीने आपण डिफरन्शिएट करू शकतो, त्याच्यामधले जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरच्याद्वारे आपण मेल आणि फिमेल काय करू शकतो, डिफरन्शिएट करू शकतो बाय द स्पेसिफिक एक्सटर्नल फीचर, की ज्याच्यामध्ये काही एक्सटर्नल विशिष्ट असे काही एक्सटर्नल फीचर्स त्या ठिकाणी आढळतात की ज्या फीचरच्याद्वारे मेल आणि फिमेल आपण काय करतो, डिफरन्शिएट करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, विच इज ऑल्सो नोन ॲज द सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर, डायमॉर्फिक किंवा डायमॉर्फिझम, की डायमॉर्फिझम म्हणजे काय, की ह्युमन बिंग्स कसे आहेत, सेक्शुअली डायमॉर्फिक मीन्स की मेल आणि फिमेलमध्ये, फिमेल जे आहेत यामधले जे काही एक्सटर्नल फीचर्स आहेत या एक्सटर्नल फीचर्सवरनं आपण डिफरन्शिएट करू शकतो वेगवेगळे कॅरेक्टर, ज्याला आपण सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर म्हणतो. बघा, व्हॉट इज सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर, द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर विच हेल्प्स टू डिफरन्शिएट द मेल अँड द फिमेल बाय द स्पेसिफिक एक्सटर्नल फीचर. काही विशिष्ट एक्सटर्नल फीचर्सवरनं, जसं आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की मेलमध्ये काय प्रेझेन्स ऑफ बियर्ड, की त्याच्यामध्ये बियर्ड प्रेझेंट असतात, फिमेलमध्ये असतात का नाही, याच्यावरून आपण डिफरन्शिएट करू शकतो. त्याचबरोबर पुन्हा मेलमध्ये मस्टाशचं फॉर्मेशन होतं, फिमेलमध्ये नाही. देन हेअर ऑन द चेस्ट, चेस्टवर हेअर प्रेझेन्स असतात मेलमध्ये. त्यानंतर मस्क्युलर बॉडी आहे. यानंतर ॲडम्स ॲपल म्हणजे काय, की यामध्ये जेव्हा मेलमध्ये मॅच्युरिटीच्या वेळेस व्हॉइस बॉक्स जो आहे, लॅरिंग्सचा जो पार्ट आहे तो लॅरिंग्स काय, तो एनलार्ज होतो आणि एनलार्ज झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, ॲडम्स ॲपल म्हणतो. यानंतर फिमेलमध्ये, आता फिमेलमध्ये कोणत्या, डेव्हलप द ब्रेस्ट, की फिमेलमध्ये काय डेव्हलप होते, ब्रेस्ट डेव्हलप होते. यानंतर ब्रॉडर पेल्विस, की पेल्विसचा जो पार्ट आहे तो कसा, तो ब्रॉड होतो हा फिमेलमध्ये. अँड हाय पिच व्हॉइस, की व्हॉइस जो आहे तो कसा असतो, उंच स्वर असतो फिमेलचा. तर अशा प्रकारे ह्या कॅरेक्टरवरनं आपण काय करू शकतो, मेल आणि फिमेल काय करतो, या एक्सटर्नल फीचरवरून आपण डिफरन्शिएट करतो. त्याच कॅरेक्टरला म्हणतात सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. दिस कॅरेक्टर्स आर कॉल्ड ॲज अ सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स विच help to differentiate the male and the female by the specific external features. तर हे झालं आपलं थोडक्यात ह्युमन रिप्रोडक्शनचं. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, की जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.